प्रसिद्धीसाठी हापापलेल्या राजकीय नेत्यांना पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यात असणाऱ्या उरळी कांचन या गावाने चपराक दिली आहे। मैताच्या कार्यक्रमात येऊन स्वतःची प्रसिद्धी करणाऱ्या नेत्यांना उरळी कांचन मध्ये भाषण बंदी करण्यात आली आहे। प्रत्येक जण पुढारी येतोय आणि 10 मिनिटं 15 मिनिटं श्रद्धांजली वाचतो। 10 वाजू दे नाही तर माहित असू दे। त्या याच्यामध्ये 20-20 मिनिटं प्रत्येकाने बोलल्यावरती जरी 5 भाषण झाले तरी साधारण 20 मिनिटं बोलल्यावरती 5 जणांचे 10 1 तास, जवळजवळ 1 तास 1.5 तास तर त्या भाषणामध्येच जातात। तर ठीक आहे, ते भाषणाचं निमित्त करून ते स्वतःचं टीआरपी वाढवायचं काम चालू आहे सगळ्यांचं। तर हा टीआरपी न वाढवता एकतर ज्या घरामध्ये मैत झाली, ज्या घरामध्ये ज्यांचा दावा आहे त्यांच्याकडे बघायचं, कोणी त्यांच्याकडे बघायचं सोडलंय आणि हे प्रत्येक जण उठतात आणि लोकांचं तर एक तर टाइम खातात। लोक टाइम काढून एक तर दहावी माहितीला येत असतात। तर लोकांचा टाइम वाचवा आणि हे करण्यापेक्षा गावातला एखादा ज्येष्ठ व्यक्ती असेल कोणतरी, त्या एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीला सांगून त्याच्यातर्फे श्रद्धांजली वाहून एकट्या माणसाला सांगून श्रद्धांजली वाहिली तरी खूप होईल आणि हे थांबव, कारण हे खूप होत चाललंय अतिशय। प्रत्येक कार्यक्रमात प्रसिद्धीची हौस भागवून घेणाऱ्या नेत्यांच्या वर्तनाला जनता किती वैतागली आहे हे यावरून स्पष्ट होतंय। श्रद्धांजली वाहायचं संपलं, हे अमक्याला बोलतो तमक्याला बोलतो, तसं करतो, ह्याला बोलतो त्याला बोल, तुझका श्रद्धांजली वाचाव का असलं कशाला म्हणायचं? ते उगीच लांबवायला आम्ही करायचं काम आहे, टायमाला कोणतं होत नाही। हे नेते मंडळी जी भाषण करते त्यामुळे वेळ पण जातो का? भाषण करते तर लोक जायचं रखडतय, लोकांना ताप होतोय, त्रास होतोय, हे काय समजत चाललंय? उरळी कांचन गावाने घेतलेल्या या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी गावाच्या हद्दीत दशक्रिया विधीच्या ठिकाणी तसेच स्मशानभूमीत लांबलचक श्रद्धांजली देणे बंद करा असे बॅनर लावले। दुःखद प्रसंगाचे भान न ठेवता भाषण जोडणाऱ्या नेत्यांना यातून तरी भान येईल का, हा खरा सवाल आहे। जर या नेते मंडळींना भाषण करायचे असेल तर त्यांनी आधी ज्या संबंधित जे पीडित कुटुंब असेल, ज्या कुटुंबातला जो कोणी व्यक्ती गेला असेल, कोण वृद्ध व्यक्ती असेल, तरुण मुलगा असेल, अनेक कुठल्या कारणाने त्या घरात कोण मयत झाले असेल, तर तुम्ही त्यांना फक्त शब्दांच्या सात्वन न करता त्यांना आर्थिक स्वरूपात त्या कुटुंबाला कुठली मदत देता येईल का, हा पर्याय जर होत असेल तर तुम्ही भाषणबाजी करा, तर तुमच्या भाषणांना ऐकण्यासाठी आतुर आहोत। पण या नात्यामध्ये सांगितलं जातं की इथून पुढे या गावात जे काही राजकीय मंडळी असतील, ती राजकीय मंडळांनी मयत झालेली असेल किंवा श्रद्धांजलीचा जो काही कार्यक्रम असतो त्यावेळेस त्यांनी करू नये आणि एक त्याच कुटुंबातील किंवा त्या तिथे कोण जर वयस्कर व्यक्ती असेल त्यांनी 1-2 मिनिटं श्रद्धांजली भाषण करावं आणि तो कार्यक्रम आपला मिटावा, असं या संदर्भात सांगितलं जातंय। मॅक्स महाराष्ट्र, विजय रणदिवे, पुणे।